गेल्या 3 दिवसापासून मी इथं 1 सप्टेंबर पासून आझाद मैदानावर मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेली आहे। एक आदिवासी टोकरे कोळी जमातीची महिला आमच्या महाराष्ट्रातील जवळपास 75 लाख एवढ्या असणाऱ्या अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमात बांधवांना सुलभपणे 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीच्या आधारे रहिवासी पुरावा ग्राह्य धरून कोळी नोंदीचा 2003च्या नियमानुसार सुलभपणे आम्हाला दाखले मिळावे, वैधता प्रमाणपत्र मिळावे, अनुसूचित जमातीचे या मागणीसाठी याचे परिपत्रक निघावे या मागणीसाठी मी इथं बसलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषणाला आझाद मैदानावर आणि माझ्यासोबत आमचे संदीप भाऊ कोळी, त्याचप्रमाणे राहुल भाऊ कोळी, नरेश भाऊ कोळी, तसेच अनेक समाज बांधव आज देखील येणार आहेत, उद्यापासून मोठ्या प्रमाणावर येणार आहेत। सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते की ज्यांना आपल्याला अधिकार असताना देखील आपण अनुसूचित आदिवासी जमातीचे असताना देखील आपल्याला प्रमाणपत्र या शासनाकडून मिळत नाही, लवकर मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं। प्रमाणपत्र मिळालं तर जात पडताळण्या समिती आपल्याला वैधता प्रमाणपत्र लवकर देत नाही। मोठा भ्रष्टाचार या जात पडताळण्या समित्यांमध्ये आहे। म्हणजे जर जात पडताळण्या समित्यांना लाखो रुपयाची मागणी करतात जात पडताळण्या समित्या, गोरगरीब कुठून आणणार? आणि त्यानंतर प्रकरण फेटाळतात। प्रकरण फेटाळल्यानंतर हायकोर्टात आम्ही जेव्हा जातो, कोळी नोंदीच्या आधारेच आम्हाला हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देण्याचे कोर्ट आदेश देते। असं असताना जर जात पडताळण्या समित्या फेटाळतात तर मग या जात पडताळण्या समित्या फुकटाचे पगार खातात, प्रांताधिकारी देखील फुकटाचे पगार खातात शासनाचे, आणि कोर्टामार्फत काम होत असेल तर सर्व काम कोर्टानेच करायला पाहिजे, परंतु गोरगरीब कोर्टात जाऊ शकत नाही हायकोर्टामध्ये। म्हणून यांना प्रांताधिकाऱ्यांना दाखले देण्याचे अधिकारी असताना देखील हे आमच्या अनुसूचित जमातीचे दाखले देण्यास टाळाटाळ करतात। त्याचप्रमाणे वैधता समित्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश असताना देखील ते वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात। हा भोंगळ कारभार बंद व्हावा आणि आम्हाला आमचा अधिकार मिळावा। आम्ही 40 वर्षापासून वंचित आहोत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर आदिवासींची संख्या म्हणून आमची गणली जाते आणि आदिवासी असताना प्रमाणपत्र मिळत नाही, ते परिपत्रक आमचं लवकर निघावं ही मागणी आमची पूर्ण करण्यासाठी मी इथं बसले। ते नक्कीच पूर्ण व्हावी हे सरकारला मी विनंती करते। क्रांतिकारकांच्या नाव ठेवलेलं आझाद मैदान इथं आमच्या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जे अन्यायग्रस्त आहे, वर्षानुवर्षापासून संघर्ष करता, या आमच्या जमातीला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी न्याय द्यावा आणि तात्काळ आमचे परिपत्रक काढून आमच्या विद्यार्थ्यांना सुलभपणे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र मिळू द्यावे हीच माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते।